भारतीय अंतराळ संस्था म्हणजे इस्रोनं आज एक नवा इतिहास रचलेला आहे। श्रीहरिकोटामधल्या सतीश धवन अंतराळ केंद्रामधून 4410 किलो वजनाचा उपग्रह CMS-03 प्रक्षेपित केलेला आहे। भारताकडून प्रक्षेपित होणारा इस्रोचा हा सर्वात वजनदार उपग्रह आहे। इस्रोच्या सर्वात शक्तिशाली रॉकेट LMV-3 द्वारे हा उपग्रह प्रक्षेपित झालेला आहे। हा उपग्रह भारतीय नौदलासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार आहे। पाहुयात भारताच्या बाहुबलीचा खास रिपोर्ट। 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1, 0. भारतीय अंतराळाच्या इतिहासात इस्रोनं पुन्हा नवा इतिहास रचलाय। भारताचं बाहुबली रॉकेट अवकाशात झेपावलं। बाहुबली रॉकेटच्या मदतीनं CMS-3 या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलंय। प्रक्षेपणानंतर बाहुबलीनं अवघ्या 16 मिनिटात उपग्रह निश्चित केलेल्या कक्षेत सोडला। Demonstrated by a teamwork. I think you are seeing all the leaders of ISRO with me, and it is a communication satellite of India, CMS-03, a heaviest communication satellite, 4,410 kg satellite. Is lifted successfully by the Bahubali rocket LVM-3 and placed precisely in the intended orbit within the specification in the GTO. That is the thing we have done. This satellite will enhance the communication capability of Bharat in the coming years. भारताच्या या यशस्वी मोहिमेत बाहुबली रॉकेटनं महत्त्वाची भूमिका बजावली आहे। रॉकेट पूर्णपणे मेक इन इंडिया तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आलंय। अशा मोहिमांमुळे भारताचं संरक्षण केवळ मजबूत होणार नाही, तर ते अवकाश तंत्रज्ञानात स्वावलंबी देखील होईल असा विश्वास इस्रोनं व्यक्त केलाय। GSAT-7 म्हणजे हे ॲडव्हान्स सॅटेलाइट आहे। संपर्क म्हणजे कम्युनिकेशन आणि दूरसंचार यासाठी आणि त्यातल्या त्यात इंडियन नेव्हीसाठी याचा खूप महत्त्वाचा योगदान किंवा ॲप्लिकेशन असणार आहे। दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट म्हणजे ॲडव्हान्स सॅटेलाइट आहे हे, आणि 4400 किलोग्रॅम इतकं जड म्हणजे वजनदार आहे। त्यामुळेच आपण LVM MK3 म्हणजे हे असं सर्वात महाशक्तिशाली बाहुबली रॉकेट वापरून म्हणजे त्या वजनदार महाशक्तिशाली रॉकेटने याचं प्रक्षेपण केलेलं आहे। कारण जितका उपग्रह वजनदार तितकाच महाशक्तिशाली रॉकेट आणि त्याचं इंधन लागतं। त्यामुळे आता आपण पाहिलं की प्रक्षेपण तर झालेलं आहे। स्टेज 1, 2, 3 मध्ये सगळं व्यवस्थित पार पडल्यानंतर या सॅटेलाइटला किंवा उपग्रहाला त्याच्या जिओ सिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिट मध्ये सोडलं जाईल। बाहुबली या नावावरूनच तुम्हाला या रॉकेटची शक्ती आणि क्षमतेबाबत अंदाज आला असेल। खरं तर या रॉकेटचं नाव लॉन्च व्हेइकल मार्क 3 असं आहे। हे भारतातलं आतापर्यंतचं सर्वात शक्तिशाली रॉकेट आहे। रॉकेटची उंची सुमारे 43.5 मीटर म्हणजेच अंदाजे 15 मजली इमारती इतकी आहे। रॉकेटचं वजन अंदाजे 642 टनाचं आहे। म्हणजेच सोप्या भाषेत सांगायचं तर रॉकेटचं वजन अंदाजे 150 आशियाई हत्तीं इतकं आहे। बाहुबली रॉकेटनं आतापर्यंत 7 वेळा उड्डाण केलंय। या रॉकेटची यशस्वी टक्केवारी 100% इतकी आहे। याच रॉकेटनं 2023 मध्ये चंद्रयान-3 मोहीम यशस्वी केली होती आणि चंद्रावर भारताचा ध्वज फडकावला होता। त्यानंतर बाहुबली रॉकेट CMS-3 उपग्रहाला घेऊन अवकाशात झेपावलंय। CMS-3 हा उपग्रह पुढील 7 वर्ष अंतराळात कार्यरत राहील। हा उपग्रह नौदलाचे डोळे आणि कान म्हणून काम करेल। उपग्रहाच्या मदतीनं भारतीय भूभाग आणि सागरी क्षेत्रावरती लक्ष ठेवलं जाईल, ज्यामुळे नौदलाला सुरक्षित आणि वेगवान दळणवळण करता येईल। भारतीय जहाजं आणि विमानांना मजबूत कनेक्टिव्हिटी मिळेल। यापूर्वी रुक्मिणी उपग्रहाच्या मदतीनं ही सर्व कामगिरी पार पाडली जात होती। ऑपरेशन सिंदूर मध्ये रुक्मिणी उपग्रहाचा मोलाचा वाटा होता, पण आता CMS-3 रुक्मिणी उपग्रहाची जागा घेणार आहे। आपले शत्रू देशाचे पण सबमेरिन्स किंवा असे प्रकार येऊ शकतात किंवा पाण्यातून मिसाईल, तर या सगळ्याचा आपल्याला ही माहिती आपल्याला मिळण्यासाठी
आपण पॉवरफुल सॅटेलाइट हा आता पाठवलेला आहे आणि काही तासांनंतर त्याचा जेव्हा प्रवास सुरू होईल, ज्या कोऑर्डिनेट म्हणजे पॉइंटला तो जाऊन पोहोचेल आणि पृथ्वीच्या भोवती फिरतात हे जे कृत्रिम उपग्रह असतात आणि त्यांचं कार्य करतात. म्हणजे वेगवेगळ्या ऍप्लिकेशनसाठी वेगवेगळे सॅटेलाइट बनवलेले असतात. बट दिस इज फॉर टेलिकम्युनिकेशन म्हणजे GSAT-7 किंवा CMS-03 आणि दूरसंचार आणि हे एस्पेशली फॉर संपर्क म्हणजे कम्युनिकेशनसाठी हा या कॅटेगरीचा सॅटेलाइट आहे आणि त्याचं कार्य काहीच तासांनंतर तो एक्झॅक्ट त्याच्या लोकेशनला जाऊन पोहोचल्यानंतर मग सगळ्या सिस्टम ओके झाल्यानंतर तो त्याचं कार्य करायला लागेल. मग त्याचे कॅमेराज असतात, त्याचे अँटेना असतात, तर सगळी इन्फॉर्मेशन माहिती गोळा करून जिथे जिथे त्याचा ऍप्लिकेशन आणि आपल्याला मॅपिंग आणि या गोष्टी लागतात त्या ठिकाणी ते आपल्याला बरोबर ती इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतात. बाहुबली रॉकेट भारतीय अंतराळाच्या भविष्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. इस्रो या रॉकेटची एक नवीन आवृत्ती देखील विकसित करत आहे. या नव्या आवृत्तीचं नाव ह्युमन रेटेड बाहुबली असं आहे. हे रॉकेट भारताचं पहिलं मानवी अभियान गगनयान अवकाशात घेऊन जाईल. म्हणजेच भविष्यात जेव्हा एखादा भारतीय अंतराळवीर चंद्रावर पाऊल ठेवेल तेव्हा तो या बाहुबली रॉकेटचा वापर करून चंद्रावर पोहोचलेला असेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.